हे बघ श्री, तुला जान्हवी पसंत आहे ना, तुम्ही सुखानं संसार करा ना, काहीच म्हणणं नाही आमचं कोणाचं. फक्त फक्त आईना दुखावणं मला नाही पटत आहे. त्यांनी खूप केले रे आपल्यासाठी. आज त्या आहेत म्हणून हे दिवस बघतोय आपण. आणि नुसता पैसा नाही फेकला ना त्यांनी. तू आजारी असताना रात्र रात्र मांडीवर घेऊन बसायच्या तुला, तेव्हा त्यांना वाईट वाटेल असं कशाला वागायचं आपण. मोठ्या आहेत त्या, जास्त पावसाळे बघितलेत त्यांनी. त्या सांगतील तसं वागायचं ना, काही बिघडत नाही मोठ्या माणसाचं ऐकलं तर. हो आई. हे बघ, आता काही झालं ना तरी भांडण नको घरात. गुण्या गोविंदानं राहूया. पटतंय का तुला? अर्थातच. आणि आई, तू जे काही म्हणतेस ना ते बरोबरच आहे. म्हटलं होतं मी बेबीला, आपला श्री तसा नाही म्हणून. आईजीनं जान्हवीला अजून ना मनापासून स्वीकारलंय ना तिला मनापासून माफ केलंय. चंद्रहाराचा प्रकार तिला कळला तर आईजी एक वेळ मला माफ करेलही, पण जान्हवी बद्दलच्या गैरसमजात आणखीन भर पडेल आणि आजी आणि जान्हवीतलं अंतर आणखीन वाढेल. नाही, असं होऊन नाही चालणार. आईजीनं जान्हवीला स्वीकारायला हवं. आमची अशी एक फॅमिली बनायला हवी. आणि त्यासाठी मला जान्हवी बद्दलचं आईजीचं मत कायम चांगलं ठेवण्याचाच प्रयत्न करावा लागेल. आणि आईजी, मला क्षमा कर. मी तुझ्याशी आजवर कधीही खोटं बोललेलो नाही. कधी बोलावं अशी इच्छाही झालेली नाही. पण आता माझा नाईलाज आहे. या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आणि तुझ्या मनातली जान्हवी विषयीची आढी गेली नाही तरी ती वाढू नये यासाठी तुझ्याशी मला खोटं बोलावंच लागणार. कधीतरी तू शांत झालीस ना की मी तुला समजावेन मी तुझ्याशी का खोटं बोललो ते. आणि मग या खोटारडेपणावर ना आपण दोघे खळखळून हसू. पण आता मला माफ कर. मला तुझ्याशी खोटं बोलावंच लागणार. हे मावशी, मावशी, अगं 5 मिनिटात बोलायचंय. अगं महत्वाचं बोलायचंय. अगं नाही, एवढा वेळ नाही माझ्याकडे. 5 मिनिटं दे ना प्लीज प्लीज. महत्वाचं बोलायचंय प्लीज. काय रे, बोलायला लावलंसच ना मला. तुम्हा सगळ्यांना काय मी पूजेला बसले की सगळं आठवतं? ती बेबी सुद्धा माझं डोकं खाऊन गेली. काय बोलायचं होतं तिला, माझ्याशी काय सांगायचं होतं काय माहित. ती तुम्हा दोघांनाही एकच गोष्ट सांगायची होती. हा म्हणजे एकच गोष्ट आहे, फक्त विरुद्ध बाजू आहेत. म्हणजे त्या एका नाण्याच्या 2 बाजू वगैरे म्हणतो ना आपण, तसं काहीच. काही सिरियस आहे का? नाही नाही, फारसं सिरियस वगैरे नाहीये, पण जान्हवीशी निगडीत असल्यामुळे विषय थोडासा नाजूक आहे म्हणून मग तो कदाचित सिरियस होऊ शकतो. अरे बापरे, आता काय झालंय? अगं, आमच्या लग्नामध्ये आईजीनी जान्हवीला एक चंद्रहार दिला होता, आठवतंय? हो. अरे देवा. अगं तू माझ्या ऑपरेशनची काळजी करू नको. माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुमचे ते कोण डॉक्टर नायक ते परदेशात गेलेत ना, ते आले की करू सावकाशीने. बाबा ते ना कुठल्या तरी कॉन्फरन्स साठी गेलेत म्हणे, पण येतील लवकर असं म्हणालेत ते. सावकाश येऊन देत. माझं सगळं छान चाललंय. आणि अली रघुवण्णांबरोबर जरा फिरायला जायचा पण प्रयत्न करतोय. बरं, तुला सांगायचं राहिलं, रघुवण्णांनी त्यांच्यासाठी जी जागा बघितली ना त्याच्या शेजारीच एक जागा आहे, तर मला बघून घ्या म्हणाले. म्हणजे आपल्या 2 खोल्या आहेत ना तेवढीच आहे साधारण. पण मी म्हटलं बस झाली ना, आणखी काय मोठी जागा करायची आता आपल्याला. हो का? बरं मी येते, मग आपण पाहायला जाऊया. अगं नाही, नको, तुझं चालू दे, मी येईन ना बघून. नाही, मी येते मग आपण जाऊया.
आणि पिंट्याला पण घेऊन जाऊ. काय झालं बाबा? मी येईन ना बघून. पिंट्या कशाला? बाबा उद्या बोलणार आहे मी पिंट्याशी. बाबा बोल, ऐकतोय. मग तुम्ही गप्प का झालात? काय बोलू? तो सोमवारी बोलू असं म्हणालाय मला, आणि माझ्याशी बोलल्यानंतर त्याचं वागणं बदलेल बघा. मी नीट समजावून सांगेन त्याला. बघा तो जबाबदारीने वागेल नक्की. हे बघ जानू, मला अवास्तव आशावाद बाळगायला नाही आवडत. असं का बोलता बाबा? अगं जबाबदारी अशी शिकवून खांद्यावर नाही देता येत कुणाला. ती ज्याची त्याने घ्यावी लागते. पण बोलण्याने प्रश्नही सुटतात ना. ते आपण कुणाशी बोलतो यावर अवलंबून आहे ना. माझा पिंट्यावर विश्वास आहे. तुझा तुझ्या आईवर पण विश्वास आहे. त्याचं काय? त्याचं असं की आपण ज्याच्यावर विश्वास टाकतो ना, तो त्या विश्वासाला पात्र आहे का असा एक क्रायटेरिया असतो. आणि तुझ्या बाबतीत हा प्रश्नच नाहीये, त्यामुळे तू कुणावरही विश्वास टाकू शकतेस. असं आहे ना तुझं? बाबा पिंट्याच्या बाबतीत इतकं निराश होण्याची काहीच गरज नाहीये. हे बघ मला त्या विषयावर बोलायचं नाही. बस ते जाऊ दे. तुझं कसं चाललंय बाळा? हो छान चाललंय. आणि जावई बापू काय म्हणतायत? बराय. आणि आई आजींशी तुझं कसं? जुळेल, हळूहळू जुळेल. हळूहळू जुळू दे. काही घाई करू नको जुळवून घ्यायची. सगळं आपापल्या गतीने होऊ दे. हो बाबा. बर चल ठेवू फोन. उगाच तुझं बिल वाढतंय. हा, काळजी घे बाळा. हो तुम्ही सुद्धा काळजी घ्या. अगं माझी काही काळजी करू नको. मी मस्त मजेत आहे. छान चाललेलं आहे माझं. ठेवू फोन. बाय. हो सांभाळून राहा. ठेवतो फोन. तर आई, हे सगळं मला त्याच वेळी खरं तर आई आजीला सांगून टाकायचं होतं, पण समहाव मी विसरलो. आणि आता जर मी हे आई आजीला सांगायला गेलो ना, तर तिला असं वाटेल की मी जान्हवीच्या चुकांवरती पांघरून घालतोय. तिच्या सोबतीनं मी खोटं बोलतोय, लपवाछपवी करतोय. आणि ह्या सगळ्याचं खापर ना उगाच त्या बिचारा जान्हवीवर पुन्हा फुटेल. हो, त्यांना वाटणारच की तीच तुला शिकवते. आणि आता हे सगळं जर आई आजीला कळलं ना की जान्हवीकडून तो चंद्रहार हरवला होता आणि मी परस्पर एक तिला नवीन आणून दिला, तर माझं काही खरं नाही. नाही, त्यांना अजिबात आवडणार नाहीये. असं करूच नकोस तू. याने गैरसमज वाढतील आणि दुरावाही. तेच तर. तू ना कुणासाठी तरी हार आणला होतास असं सांग आईंना. हा, तेच तर करायचंय मला. हा, आणि त्या व्यक्तीला सुद्धा सांग की आईंसमोर श्रीच्या होला हो करा. अहो तेच तर करतोय ना. तेच करतेस तू. काय म्हणजे मी? काय वेळ लागलाय तुला? अरे आईंसमोर फॅफ्या होते माझी. मी नाही 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 मी नाही. अरे खरं बोलायचं असेल ना तरी 10 वेळा रिहर्सल करते मी. आता हे खोटं कसं बोलू त्यांच्याशी? नाही नाही. ए मावशी 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 प्लीज प्लीज प्लीज, तुझ्याशिवाय कोणी नाही करणार का आता? अरे मी या कामासाठी एकदम होपलेस माणूस आहे. मी नाही दुसऱ्या कोणाला. मावशी मावशी प्लीज. अगं हे बघ, एकतर बेबी आता हे करणार नाही. नाही मी चल एक वेळ मोठ्या आईला सांगे नाही, पण मोठ्या आईला आई आजीनी काही प्रश्न विचारले आणि इमोशनल ब्लॅकमेल केलं ना, तर सगळं खरं सांगून ती मोकळी होईल. हो, इंदू आईनी बेभरवशाच्याच आहेत. छोटी आई, तिला कुठे काय लक्षात राहणार आहे? बरं आई, तिला सांगू नकोस असं मीच तुला सांगेन. तिला फक्त टेन्शन घ्यायला आणि घाबरायला येतं. बघ आता राहिलं कोण सांग? मीच. नाही नाही, पण मी नाही करणार. एनिवे बेबी आत्यानी बाकी सगळ्यांना विचारून झालंय त्या चंद्रहाराबद्दल. तू एकटी राहिलीस हो की नाही? हो ना, म्हणजे माझ्या देवपूजेने वाचवलं बघ तुला. म्हणजे तू आता तयार झालीस? हा, नाही रे, मी नाहीये तयार. अगं प्लीज 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 मावशी, माझ्यासाठी कर ना. तुझ्यासाठी जीव सुद्धा देईन रे मी, पण अगं मावशी आता जीव नकोय मला, तुझी थोडीशी मदत हवी आहे. केली. देवा, मला माहितीये खोटं बोलणं वाईट आहे, पण श्री काही कुणाचं नुकसान व्हावं म्हणून खोटं बोलत नाहीये. तो या घराच्या हितासाठीच खोटं बोलतोय. काय ना, श्रीकृष्णाने सुद्धा कारस्थानं केली होती, त्यामुळे तू आमच्या या दोघांच्या कारस्थानाबद्दल आम्हाला क्षमा करशील ना? काय म्हणाले? ऑल दी बेस्ट म्हणाले. वा ग्रेट. चल सांगते मी आईंना जाऊन. ए
तुला हे सांगितलं कोणी? हे विचारलं तर काय सांगणार? तू सांगितलं जसं सांगणार. मग असं सांगायचं नाहीये. हा. मग आता बेबी आत्या तुला विचारेपर्यंत थांब. हा, तिने विचारेपर्यंत थांबते. पण आईंनी चंद्रहार दाखवायला सांगितलं तर काय करू? अगं मग जान्हवीचा दाखव ना. एनिवे मी तो विकत घेतलेला आहे, त्यामुळे बिलावरचा आणि दागिन्यावरचा कोड पण मॅच करता येईल. हो बरोबर आहे. चल आत्ताच जाते आईंकडे. अगं नाही नाही, आत्ता आई आजीकडे जायचं नाहीये. आई आजीने विचारेपर्यंत काहीही बोलायचं नाहीये. हो बरोबर आहे. त्यांनी विचारल्याशिवाय काही बोलायचं नाहीये. पण मी का टेन्शन घेते? तू असशील ना माझ्या बरोबर. नाही, मी तुझ्या बरोबर नसणार आहे. हा, पण माझी पूर्ण खात्री आहे की तू हे सगळं उत्तम प्रकारे निभावून नेशील. तू म्हणतोयस तर तसंच असेल. सरू अगं झालं की नाही तुझं? हो जायचं. काय बेबी, काय काम होतं तुझं माझ्याकडे? अगं आईने बोलवलंय ना तुला. मी तयारच आहे. चल 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 जाऊया. चल. अगं श्रीच्या समोर काही विचारता आलं नाही म्हणून मी तुला आईच्या खोलीत घेऊन आले. काय झालं बेबी? अगं सगळ्यांना विचारून झालंय, आता हीच राहिली होती. पण हिची पूजा अर्चा संपत नाही ग. माझ्या पूजेबद्दल नाही बोलायचं हा बेबी. मी बोलते का तुझ्या फोन बद्दल? 1 मिनिट हा, माझे सगळे फोन कामाचे असतात. मी नीट देवपूजा करते ना, म्हणून या घरात सगळं नीट होतंय. सगळे क्रेडिट स्वतःला घे. मी स्वतःकडे नाही घेते, अत्यानंद महाराजांना देते. आता त्या आत्यानंदाला कशाला मध्ये आणतेस? हे बघ बेबी, अत्यानंद महाराजांचा अपमान करणं म्हणजे माझा अपमान करण्यासारखं आहे. आणि माझा अपमान कर हवं तर, पण अत्यानंद महाराजांबद्दल एकही अपशब्द काढायचा नाही. सरू मी तुला बेबी अगं कशाला भांडताय? सांग ना महिला. हिने सुरू केलं. बास आता सगळं. काय काम होतं माझ्याकडे? श्रीनी तुला चंद्रहार दिलाय? हो. काय? श्रीनी तुला चंद्रहार दिलाय? हो. मग हे आधी का नाही सांगितलंस ग शाणे? तू आधी का नाही विचारलंस ग शहाणे? आई सांग हा हिला. सरू, तुझ्याकडे श्रीनं दिलेला चंद्रहार आहे? हो, माझ्याकडे श्रीने दिलेला चंद्रहार आहे. तुला एवढं घाबरायला काय झालं? घाबरत नाहीये मी. आईंसमोर टेन्शन येतं मला. टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये सरू. 2 ऐवजी 3 चंद्रहाराचं बिल आलं म्हणून फक्त कन्फर्म करायचं होतं की 3च चंद्रहार आले ना म्हणून. श्रीने मला एकाच चंद्रहाराबद्दल सांगितलं, बाकीच्या 2 विषयी मला काहीच माहित नाही. म्हणजे म्हणजे श्रीने मला एकच चंद्रहार दिला होता. या बाकीच्या 2 चंद्रहारांबद्दल मला काहीच माहित नाहीये. त्या एकाच चंद्रहाराबद्दल मला माहित नव्हतं. या गधाड्यानं सांगितलंच नाही मला. बाकी 2 चंद्रहार मीच घेतले ना. मग झालं? म्हणजे काम झालं का माझं? अगं काम असं काही नव्हतंच, फक्त विचारायचं होतं. विचारलं ना, मग मी जाऊ? एवढी घाई काय आहे ग तुला? घाई म्हणजे देवपूजा अर्धवट सोडून आले ना मी, म्हणून. बेबी जाऊ दे तिला, जा. युजलेस. जाते मी. हिला श्रीने चंद्रहार दिला असेल तर प्रश्नच मिटला. आता याच्यावर बोलायला नको. आई पण मला ना संशय येतोय सरीचा. बेबी, हातात पुरावा असल्याखेरीज कोणावर संशय घेणं म्हणजे निरपराध माणसावर अन्याय करण्यासारखं आहे. आणि सरू कशाला खोटं बोलेल? बिचारी परक्याची पोर आपल्याकडे राहते. तिला दागिन्यांबद्दल विचारलं म्हणून बावचळून गेली असेल. ती म्हणते ना तिच्याकडे आहे, तर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. हा, आता तू म्हणतेस तुझं समाधान झालंय तर माझं काहीच म्हणणं नाही. माझं समाधान तेव्हाच होईल जेव्हा तिच्या आईनं ऑफिसमध्ये दिलेल्या बिलांबद्दल मी श्रीशी बोलीन.
एवढी घाबरले माहितीये मी. का? आईच विचारायला लागला ना मला. मग पुढे? पुढे काय, तू 3 चंद्रहारांबद्दल कुठे काय बोलला होतास मला? म्हणजे आई 3 चंद्रहारांबद्दल बोलायला लागल्यावर माझ्या पोटातच गोळा आला ना. म्हटलं 3 चंद्रहार दाखव असं म्हणाला तर कुठनं दाखवू मी? पण मग तू काय म्हणालीस? काय सुचलं ते बोलले. अरे देवा. पण मग आता काय? आता ते असं म्हणाल्या, एका चंद्रहाराच्या बिलाचं कळत नव्हतं, तर तुझ्याकडे आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. प्रश्न मिटला? बरं, थँक्यू. थँक्यू काय बाळा, तुला मदत करायला मिळाली, मला किती बरं वाटलं माहितीये. नाही तरी पण थँक्यू. चल जान्हवीला सांगूया. नाही, तिला यातलं काही सांगायचं नाहीये, ते एक वेगळंच त्रांगड आहे. म्हणजे? नाही म्हणजे काही नाही, मी नंतर तुला सगळं डिटेल मध्ये सांगेन. फक्त आता एवढं लक्षात ठेव की यातलं जान्हवीला काही कळता कामा नाही. बरं. कधीच कळता कामा नाही. हा, थँक्यू. काय झालं? सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम? हो. चंद्रहाराचा? हो. कसा काय? आता कसा काय म्हणजे झाला सॉल्व्ह. अरे म्हणजे तू काय केलं सांग ना. अगं मुळात काही इश्यू नव्हताच. बाई आजी काय एवढ्या रागवल्या होत्या? नाही रागावली नव्हती ती. तिनं मला फक्त असं विचारलं की त्या तिसऱ्या त्या चंद्रहाराविषयी काय, कुणासाठी घेतला होता असं. तिसरा चंद्रहार म्हणजे काय? म्हणजे फार काही विशेष नाही. आपल्या लग्नात मी सरू मावशीसाठी एक चंद्रहार घेतला होता. ते आईजीला माहित नव्हतं, पण आता झालं, सगळं क्लिअर झालं. खूप रागवल्या असतील ना त्या? नाही रागवेल कशाला. खरं सांगतोयस ना तू? अगं मी खोटं का बोलेन? मला खोटं वाटतंय. आता मग त्याला माझा इलाज नाही. माझं मन मला सांगतंय काहीतरी काळबेर आहे नक्की. हे बघ, तू तुझ्या मनाला सांग की तुझा नवरा अगदी सभ्य आणि सुसंस्कृत आहे आणि तो कुठल्याही कारणाशिवाय कधी खोटं बोलत नाही. म्हणजे कारण होतं का काही? नाही, नव्हतंच. आणि आता तुला प्रत्यय येईल बघ मी काय म्हणतोय त्याचा. श्री, माझं मन आणि तुझे शब्द, तर तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवीन मी. आलोच. हा, आलो. देवा मला माफ कर, मी आज खोटं बोलले. पण मी श्रीला वाचवण्यासाठी खोटं बोलले होते. म्हणजे मला मान्य आहे श्रीला वाचवण्यासाठी का होईना मी खोटं बोलले, म्हणून त्याचं पाप माझ्या माथी लागणार आहेच आणि शिक्षा भोगायला सुद्धा मी तयार आहे. पण माझ्या श्रीचा आणि जान्हवीचा संसार सुखाचा कर आणि जमलंच तर माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराला लवकरात लवकर माझ्या आयुष्यात पाठवून दे. म्हणजे कसं आहे ना, मला कितीही वाटलं की माझं वय नाही झालेलं तरी खरं म्हणजे माझं वय झालेलं आहेच ना. या घरात कुणाचाही संसार झाला नाहीये, पण मी अजूनही धीर सोडलेला नाहीये. पण तेव्हा प्लीज तू आता माझा अंत नको पाहूस. प्लीज प्लीज प्लीज. हा, आम्ही आत्ताच आलोय आणि आम्ही काहीही ऐकलेलं नाहीये. ऐकलंच तरी लपवण्यासारखं काय आहे त्यात?
तुला तर माहितीये मला लग्नाची आणि संसाराची किती हौस येते. हम्म. तूच तर मॅट्रिमोनी साईटवर माझं नाव सुद्धा नोंदवलं होतंस. हो. आणि मग काय झालं? पुढे अगं बाई माझ्या अपेक्षा फार आहेत. नाही म्हणजे मुलाचं वय फार नको, म्हणजे आमच्यात अंतर असलं तरी 6 महिन्याचं किंवा फार फार तर 1 वर्षभराचं. तो असा विदूर नको किंवा डिवोर्सी नको, फार गरीब घरातला नको किंवा असं पोट बाहेर आलेलं नको, असा उंच पाहिजे, टकला नको, असं एकदम राजबिंडा पाहिजे. ओके नाही का मावशी? हो, पण असा मुलगा तुम्हाला आधी मिळाला असता. मिळू शकला असता ग, पण जो मला क्लिक व्हायचा ना त्यांना मी नाही आवडायचे, आणि ज्यांना मी आवडायचे ते मला नाही आवडायचे. माझी तर आता लग्नाची आशाच मावळत चाललीये. पण तरीही मी देवाजवळ रोज नेटाने प्रार्थना करते. पण माझी खात्री आहे तुम्हाला हवा तसा नवरा नक्की मिळेल बघा. लवकर मिळाला तर बरं ग. तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्यात आता माझ्या. नाही तर लग्न व्हायचं आणि नवऱ्याने हातात हात घेतला तर हातात हात नको, संधिवात आहे मला. खांद्यावर हात ठेवला तर खांद्यावर हात नको ठेवूस, खांदा डिस्लोकेटेड आहे. वाट पाहून पाहून थकले रे मी. कधी येणार आहे माझा सोलमेट कोणास ठाऊक. नक्की येईल सरू मावशी. देवाने प्रत्येकासाठी कोणी ना कोणीतरी योजून ठेवलाय बघा. तुमचा सोलमेटही लवकरच मिळेल तुम्हाला. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस ना? नाही नाही, अगदी मनापासून म्हणते. असं झालं ना तर खरंच एक चंद्रहार देईन तुला.